मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा आज नागपूर रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेला अधिकृत प्रारंभ करण्यात आला. या विशेष रेल्वे यात्रेत नागपूर जिल्ह्यातील तब्बल 800 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून ते भगवान गौतम बुद्ध यांच्या पावनभूमी असलेल्या बोधगयाच्या दर्शनासाठी रवाना झाले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्सुकता आणि भावनिक वातावरणाने यात्रेच्या शुभारंभाला विशेष रंग चढला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी राबविण्यात येत असून बोधगया दर्शन यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरला. या शुभारंभ सोहळ्यास सामाजिक न्याय विभागाशी संबंधित मान्यवरांसह मंत्री संजय शिरसाट, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप आणि मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यात्रेच्या प्रारंभी रेल्वे स्थानकावर उत्साह, आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांनी शासनाचे आभार व्यक्त करत ही संधी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना व्यक्त केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.